जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ। पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक अर्धवट सोडली। स्थानिक प्रश्नांवरून वातावरण तापले, कोणताही वाद झाला नाही, आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थानिक विकास काम आणि प्रशासकीय प्रश्नांवरून जोरदार चर्चा झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। या घडामोडीनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक अर्धवट सोडून तातडीनं सभागृहाबाहेर पडत कारनं रवाना झाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जालना जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघाचे आमदार, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान स्थानिक प्रश्नांवरून काही आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली। यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले। या घडामोडीनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे सभागृहातून बाहेर पडल्या। उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कोणाशीही अधिक चर्चा न करता कारमध्ये बसून रवाना झाल्या। दरम्यान या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी बैठक पूर्ण झाली होती। पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत कोणाचाही वाद झाला नाही। बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली, मात्र वाद झाल्याचं वृत्त चुकीचं आहे असं स्पष्ट केलं आहे। तीन तास चालली बैठक। नाही, ताई राग गेल्याचं पाहायला मिळालं। आम्ही बसलेलो होतो 3 तासापासून, असं राग उठल्या नीट लिफ्ट मध्ये जाऊन बसला। काय कारण होतं? जालना जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासावर चर्चा झालेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये मागच्या 3 वर्षाचे पैसे खर्च झाले नाही। 1,28,00,000 रुपये लॅप्स झालेले आहेत। याच्यामध्ये त्यावेळचे जिल्हा परिषदचे CO जबाबदार आहेत, ॲडिशनल CO जबाबदार आहेत, कार्यकारी अभियंता जबाबदार आहेत। या जिल्ह्याचे 128 कोटी लॅप्स होणं म्हणजे ते परत येत नाही आहेत कुठूनच। आता ती कामं होऊन पडले। दवाखान्याची कामं अर्धवट झालीत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे, दवाखान्याचे सबसेक्टरचे कामं अर्धवट आहेत, शाळा खोल्या अर्धवट आहेत, ग्रामपंचायतच्या इमारती अर्धवट आहेत। 128 कोटी रुपये एखाद्या जिल्ह्याचे जाणं, आणि त्याच्यावर मी जिल्हा परिषदेच्या COच्या कार्यालयात जाऊन मीटिंग घेतली। कोणते कोणते अधिकारी याच्यात दोषी आहेत त्यांच्या सर्व्हिस बुकात नोंद घ्या, त्यांचे 2 इन्क्रिमेंट कमी करा, त्यांच्यावर निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा। तत्कालीन COंनी तो प्रस्ताव पाठवला नाही, चौकशी केली नाही। महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत की हे 128 कोटी खर्च का झाले नाही, त्याच्यावर जबाबदारी फिक्स करण्यासाठी यांनी आता तातडीनं प्रस्ताव पाठवावा। हा विषय माझा होता, मी तो सभागृहात मांडला। COंनी तो प्रस्ताव 7 दिवसाच्या आत पाठवतो असं सांगितलं। पालकमंत्री महोदयांनी ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून माझ्याकडं सगळा हा अहवाल पाठवा, आणि त्याच्यात पुढं काय करायचं ते पालकमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं की 7 दिवसाच्या आत याची चौकशी पूर्ण होईल। वाद कुणाचाही पालकमंत्र्यासोबत नाही। पालकमंत्री महोदयांच्या बाबतीत सगळे आमदार, भाजपचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे, सगळ्यांनी मिळून पालकमंत्री महोदयांकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या।